इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, समाजातील प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे. तिथे गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव असता कामा नये. जे सबळ आहेत, सक्षम आहेत, त्यांनी दुर्बल घटकांसाठी मदत करायलाच हवी. सरकारही त्यांना पाठबळ देत असतं. पण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपलाही खारीचा वाटा असायलाच हवा. याच विषयासंदर्भात रत्नागिरीमध्ये अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे. या विषयाची माहिती देण्याकरता आम्ही आमंत्रित केलंय या संस्थेच्या सचिव, विशेष शिक्षण तज्ज्ञ शमीम शेरे मॅडम यांना. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा, या संस्थेची स्थापना कधी झाली? अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना 2017 साली झाली. पण तत्पूर्वी तुम्ही दिव्यांगांसाठी काम करतच होतात. हो, 1986 पासून मी रत्नागिरीमध्ये दिव्यांगांसाठी काम सुरू झालं. हं. त्याच्यात आविष्कार संस्थेची स्थापना आणि आविष्कार संस्थेतर्फे विशेष शाळा, कार्यशाळा ही सर्व कामं सुरू झाली. हं. जवळजवळ 35 वर्ष काम केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यातूनही पुढे दिव्यांगांना कुठेतरी न्यायला हवंय. हं. म्हणजे जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा शिक्षण नव्हतं, हं. पण आता मुलं शिकायला लागली आहेत. हं. पण शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचं जे प्रशिक्षण पाहिजे हं. ते कुठेतरी आपण त्यांना देऊ शकत नाहीये. हं. आणि त्याची गरज खूप वाटायला लागली. हं. आणि या विचारातून मग आम्ही ठरवलं की आपण ही अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट ही जी प्रामुख्याने सर्व तऱ्हेच्या दिव्यांगांसाठी आर्थिक पुनर्वसनासाठी महत्त्वाने काम करते. हं. हं. म्हणजे आम्ही पुनर्वसनासाठी काम करतो, हं. पण आमचा मुख्य उद्देश हाच आहे की दिव्यांग व्यक्तीच्या आर्थिक पुनर्वसनासाठी काम करायचं. हं. त्यामुळे मग या संस्थेची स्थापना केली. हं. 2018 साली मी आविष्कारमधून प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. बरं. आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर मी पूर्ण वेळ आता या संस्थेतर्फे काम करते. सर्वसामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलं ही हं. वेगळी असतात. दिवसभरात ज्या ज्या गोष्टी करतो, की सकाळी उठल्यानंतर दात घासणं असो, आंघोळ करणं असो, या गोष्टी सुद्धा करायला त्यांना खूप वेळ लागतो किंवा त्या गोष्टी शिकवण्याकरता, समजवण्याकरता हं. समोरच्या व्यक्तीकडे खूप संयम लागतो. तर या सगळ्यातून ती मुलं शाळेत तर आली, हं. पण शाळेतलं नियमित शिक्षण त्यांना दिलं जायचं, त्यांच्यासाठीचं शिक्षण हे थोडं वेगळं होतं. हां, म्हणजे सुरुवातीच्या काळात नियमित शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हायचा, पण हं. त्याच्यातून लक्षात आलं की त्यांची गरज आणखी वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची आहे. हं. मग त्या शिक्षणाचे औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 भाग झाले. बरं. अनौपचारिकमध्ये आपण ज्याला दैनंदिन जीवन कौशल्य म्हणतो, हं. दात घासणं, खाणं पिणं, मलमूत्र स्वच्छता, आंघोळ करणं, कपडे घालणं, हं. समाजात वावरणं, ह्या सगळ्या गोष्टी हं. आपल्याकडे रुटीनली शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही नॉर्मल हं. मुलांना, कारण ती घरात राहून अनुकरणाने स्वतःची स्वतः शिकतात. हं. परंतु या व्यक्तींना या गोष्टी शिकवायला लागतात. अर्थात प्रामुख्याने मी मतिमंदत्व असलेल्या व्यक्तींबद्दल बोलते. बरं. बाकीचं कर्णबधिरत्व असेल किंवा ऑटिझम असेल तर कदाचित त्यांना ह्या गोष्टी शिकवायला लागणार नाहीत, कारण त्यांच्या त्या गोष्टी नॉर्मल असतील. हं. परंतु मतिमंदत्व असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत मात्र त्यांना अनौपचारिक हे शिक्षण आणि मग गणित, भाषा वगैरे जे आपले बाकीचं औपचारिक शिक्षण असतं, शालेय शिक्षण, हं. ते त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार जेवढं शक्य आहे हं. तेवढं त्यांना दिलं जायचं. अशा तऱ्हेने त्यांचा अभ्यासक्रम असतो. हं. अर्थात सर्व तऱ्हेची मुलं एकाच तऱ्हेची नसतात, म्हणजे त्यांची बौद्धिक पातळी वेगळी वेगळी असते. हं. मग त्यानुसार ज्यांची सौम्य पातळी आहे ते साधर्म्याने या अनेक गोष्टी शिकतात, पण ज्यांची बौद्धिक पातळी खूप कमी आहे त्यांना निदान दैनंदिन जीवन कौशल्य तरी यावी, हं. त्याच्यासाठी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून 18 वर्षापर्यंत तुम्हाला हे शिक्षण देता येतं. हं. मग निदान 18 वर्षाचा मुलगा झाला तेव्हा तरी त्याला स्वतःची आंघोळ स्वतः करता यायला पाहिजे. हं. मला या ठिकाणी एक असं विचारावंसं वाटेल की तुम्ही ज्या वेळेला 86 साली शाळा सुरू केलीत, हं. त्यावेळेला किती वय असलेली मुलं यायची शाळेमध्ये आणि आजचं प्रमाण कसं आहे? म्हणजे आज हं. लवकर घातलं जातं. बरोबर आहे. मग त्यावेळेस तर मला वाटतं की शाळेत 4थी पर्यंत गेलेली जी मुलं असायची, हं. म्हणजे 10-11 वर्षाची, हं. ती नापास व्हायला लागली की मग आता हे का पुढे नापास होत आहेत हं. याच्यावर विचार करून मग ती मुलं आमच्याकडे यायची. म्हणजे हं. त्या काळात मुलांचं प्रवेशाचं वयच 11, 12, 13, 14 असं असायचं. हं. म्हणजे शिकवण्याचं किंवा
मेंदूच्या वाढीचं जे वय होतं ते निघून गेलेलं असायचं आमच्या हातातून. मग तिथून सांगून सांगून जेव्हा पालकांना समजलं की नाही या शाळेचा फायदा होतोय किंवा शिकवलं तर मुलं शिकतात, मग ते वय पाठीपाठी येत गेलं. म्हणजे जेवढ्या लवकर मुलं येतील तेवढी शिकतील. मग निदान ठीक आहे, पहिली जातोय पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी येत नाहीत, मग ह्या शाळेत आणा. असं करून मग ते वय 7-8 वर्षावर आलं, मग आणखी 4-5 वर्षावर आलं. आणि आता मात्र आमच्या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये 3-4 महिन्याची बाळं सुद्धा येतात की जिथे त्यांना कळतं की ज्यांचे माइलस्टोन्स नीट नाही आहेत. म्हणजे 4 महिन्याचं 5 महिन्याचं मूल मांसावरत नाहीये, तर मग तिथेच शंका येते की अरे हे मांसावरत नाही याचं कारण काय असेल, मतिमंदत्व आहे का, मग त्याला थेरपी देऊया, मग ते सुधारेल. जेवढ्या लवकर तुम्ही आणता तेवढ्या लवकर प्रगती जास्त चांगली होते. पुन्हा एकदा आपण आपल्या संस्थेकडे वळूया की या संस्थेचा उद्देश हाच होता की शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्याला स्वतःचं शारीरिक पुनर्वसन झालं असं आपण म्हणू शकतो, पण तरीही समाजामध्ये वावरताना तो आर्थिक जर सबळ असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच तुम्ही आर्थिक पुनर्वसनाकरता मुख्यत्वे ही संस्था स्थापन केली आणि त्याचं कार्य चालू आहे, तर त्याविषयी थोडं. बरेचसा समज असा असतो की या मुलांना काय होईल, ठीक आहे त्यांचा टाइमपास व्हावा म्हणून त्यांना काहीतरी करायला द्यायचं किंवा त्यांना बिझी ठेवायचं. म्हणजे हा असा एक समज होता की शाळेत जातोय ठीक आहे, पण मग नंतर काय त्याला बिझी ठेवायचं, मग काहीतरी तो करत राहील. म्हणजे त्याला त्याच्याकडे जरी स्किल असलं, म्हणजे कागद कापण्याचं कौशल्य असतं, तरी मग त्याला ठीक आहे त्याला कागद कापायला द्या, त्यांना आणखी काहीतरी द्या. किंवा त्याही पुढे जाऊन सोप्या सोप्या गोष्टी की ग्रीटिंग कार्ड तयार करा, मेणबत्त्या तयार करा. म्हणजे या सगळ्याचा उद्देश होता की व्यावसायिक कौशल्य शिकवायचंय पण त्याला पुढे कुठे वाट नाहीये. म्हणजे एखादं मूल जर मेणबत्त्या करायला शिकलं तर ठीक आहे, ते शाळेत जाते, कार्यशाळेत जाते, मेणबत्त्या करते, किंवा काही मुलं घरी पण मेणबत्त्या करतात. परंतु ह्या मेणबत्तीतून ते मूल आर्थिकदृष्ट्या सक्षम कधी होईल, जेव्हा त्यातलं मार्केटिंग होईल, त्या मेणबत्त्या विकल्या जातील आणि त्याच्यातून त्याला पैसे मिळतील. तर या टप्प्यावर कुणीच काम करायला मागत नव्हतं, कारण ते तसं कठीण आहे आणि तेवढी जबाबदारी घेणं कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्या व्यक्तींना शक्य होत नाही असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी याच गोष्टीला आपण महत्त्व द्यायचं की जे मुलं कौशल्य शिकले आहेत त्याच कौशल्यातून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल. आणि मग कौशल्य शिकल्यानंतर काही विशिष्ट कौशल्य न लक्षात घेता लक्षात घ्यायचं ठरवलं की मूलभूत कौशल्य की जे प्रत्येकात असतात. आता उदाहरणार्थ मूलभूत कौशल्य म्हणजे काय, तर कागद कापणं, मणी ओवणं, ब्रशने कागदावर रंगवणं, म्हणजे ह्याच्यासाठी मिनिमम लेव्हलची काही ज्याला आम्ही म्हणतो फाईन मोटर स्किल, सूक्ष्मकारक कौशल्य लागतात की तेवढा स्नायूंवर कंट्रोल पाहिजे, तेवढा वेळ त्या पोझिशनमध्ये काम करता यायला पाहिजे. तर ही कौशल्य जर बेसिक स्किल्स त्यांच्याकडे असतील तर त्या कौशल्याचाच विकास करून त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड कसं तयार करून देता येतील हा विचार आणि याच्यावर आम्ही प्रामुख्याने काम केलं. तेव्हा असं लक्षात आलं की साधी मणी ओवण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा उद्या कृत्रिम तऱ्हेने जे दागिने तयार केले जातात तर त्याच्यासाठी ते एक व्यवसाय होऊ शकतो की आज मणी ओवणारा मुलगा उद्या दागिने तयार करू शकतो. म्हणजे त्याला मण्यांच्या माळा तर नक्की करता येतात. हां, आणि सुरुवातीला तो नुसते मणी ओवत असेल, पण नंतर हळूहळू त्याला डिझाईनमध्ये मणी कसे ओवायचे, म्हणजे आधी 3 ओवले, मग एक पांढरा ओवला, मग परत 3 ओवले, मग परत काळा ओवला, असं तो पॅटर्न कसा तो तयार करेल. मग ते केल्यानंतर आधी तो खूप मोठ्या मण्यांची माळ करत असेल, तर नंतर तो बारीक मण्यांची माळ करायला लागेल. मग साध्या आल्यानंतर त्याच्यातून त्याला डिझाईन कसं करायचं, तर हे टप्प्याटप्प्याचं प्रशिक्षण त्यांना देता येऊ शकतं आणि त्याच्यातून ते कुठचं ना कुठचं तरी असं कौशल्य विकसित करतात की ज्यातून त्यांचा व्यवसाय उभा राहतो. म्हणजे हे मी आता दागिन्यांचं बोलले, समजा त्याला उत्तम कातरकाम येत असेल कागद घेऊन, तर उद्या वेगवेगळे कंदील तो करू शकतो, त्याच्यातून आणखी काही कातरकामाच्या कला करू शकतो, तोरणं करू शकतो की ज्यांना बाजारात मागणी आहे. तर अशा तऱ्हेचं मूलभूत कौशल्य त्यांच्याकडचं उचलायचं आणि त्याच्यावर असं प्रॉडक्ट डिझाईन करायचं की जे बाजारात विकलं जाईल आणि त्याच्यातून त्यांना पैसे मिळतील. म्हणजे हा विचार केल्यानंतर मग आम्ही 3 पुनर्वसनाच्या प्रक्रिया शोधून काढल्या. त्या कोणत्या होत्या, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला जे ओरिजिनली काम येतंय, म्हणजे आमच्याकडे आता एक वारली आर्टिस्ट आहे, तर तो वारली पेंटिंग्स करतो, तर त्याने केलेलं वारली पेंटिंग हे त्याचं ओरिजिनल आर्ट आहे. तर ते ओरिजिनल आर्ट सुद्धा तो विकू शकतो, वारली पेंटिंग्स विकू शकतो.
दुसऱ्या प्रक्रियेमध्ये काय होतं दुसऱ्या टप्प्यात तर मूल्यवृद्धीकरण करणं. उदाहरणार्थ बाजारातून तुम्ही विकतच्या पणत्या आणल्यात, हं. त्याच्यावर डिझाईन केलं, हं. तर त्या पणत्यांमध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडेड काम केलं. हं. प्लेन तुम्ही कुर्ता आणलात किंवा टी शर्ट आणलात आणि त्याच्यावर वारली पेंटिंग केलं हं. की त्याच्यावर ते व्हॅल्यू ॲडेड काम करून ते एक वेगळं प्रॉडक्ट तयार होतं. तर काही मुलं हे काम करू शकतात. काही मुलं करतात की ते त्यांना जे येतं काम, उदाहरणार्थ काही भरतकाम करत असतील किंवा नुसतेच रंग थापत असतील, हं. तर ते जे कशावर रंग थापतात, कापडावर थापले त्यांनी, तर त्या कापडाची पर्स तयार करणं किंवा त्या कापडाचं टी शर्ट करणं, हं. हे काम तिसऱ्या ह्याच्यात येतं की ते जे काय काम करतात ते उचलून तुम्ही त्याच्यातून प्रॉडक्ट निर्माण करता. हं. तर कुठचंही मूल घेतलं तुम्ही की ज्याला थोडीफार क्षमता आहे, अर्थात हे मी मतिमंदत्व असलेल्या मुलांबद्दल बोलते, हं. दुसऱ्या मुलांबद्दल नाही. कारण कर्णबधीर किंवा इतर तऱ्हेचं अपंगत्व व्यक्ती खूप काही वेगळं करू शकतात. हं. पण ह्यांच्या बाबतीत समजा सेरेब्रल पाल्सी आहे की शारीरिक स्नायूच कमी तऱ्हेने काम करतायत, वेगळ्या तऱ्हेने काम करतायत, किंवा ऑटिझम आहे, फार तुम्ही अनेक लोकांच्यात जाऊन काम करू शकत नाहीत, हं. तर या क्षमता ते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने कशा वापरू शकतात हं. हे शोधून त्याच्यातून असं प्रॉडक्ट तयार करणं की ज्याला बाजारात मागणी येऊ शकेल. हं. तर हे काम आम्ही करून त्याच्यामध्ये मुलांना त्यांचं आर्थिक पुनर्वसन करायला मदत करतो. हं. आणि मी म्हटलं तसं की याच्यासाठी प्रत्येक वेळेस काही फार हुशार मुलांची गरज असते असं नाही, हं. तर त्यांना त्या तऱ्हेने ट्रेनिंग द्यायला लागतं. हं. आणि ते ट्रेनिंग द्यायचं कामसुद्धा आमची संस्था करते. त्यांना बाजारपेठ मिळवून उत्पादन विकलं जाईल हं. आणि त्याच्यातून त्यांना पैसे मिळतील या तऱ्हेचं कामसुद्धा आमची संस्था करते. हां. हं. ही बाजारपेठ मिळवून देत असताना तुम्ही क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही, तर त्याविषयी थोडंसं. अनेक वर्ष शाळेमध्ये काम केल्यानंतर आणि खूप लोकांशी भेटल्यानंतर असं लक्षात आलं की काही केलेलं मुलांनी असलं हं. तर ते म्हणतात की हे दिव्यांगांनी केलंय. हं. मग ते प्रश्न विचारतात की ही सगळं संपूर्णपणे दिव्यांगांनी केलंय का? ॲक्च्युली प्रत्यक्षात बघितलं तर ती संपूर्ण वस्तू दिव्यांगांनी केलेली नसते. हं. त्यातला काही भाग दिव्यांगांनी केलेला असतो. हं. दुसरं असं होतं की त्यात कुठेतरी कमी जास्तपणा असतो, मग नीटनेटकं नसतं दिसायला. हं. मग एक होतं की मग काय ते दिव्यांगांनी केले ना, मग ते तसंच असणार आहे. हं. म्हणजे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हं. म्हणजे कुठेतरी थोडंसं क्वालिटीशी तडजोड, दया, सहानुभूती हं. अशा तऱ्हेच्या अप्रोचने लोक या कामाकडे बघत होते असं लक्षात आलं. हं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही ही प्रोसेस शोधून काढली पुनर्वसनाची, त्याच वेळेस आम्ही ठरवलं की क्वालिटीला आपण कुठेही कमी लेखता कामा नये किंवा मागे पडता कामा नये, हं. किंवा तीच एक प्राईम गोष्ट असली पाहिजे. हं. आणि त्यामुळे आम्ही ती गोष्ट डिझाईन करतानाच एक इंटरनॅशनल बेंचमार्क असतात कुठच्याही प्रोडक्शनचे किंवा वस्तूचे, हं. की ती त्या कसोटीतून बाहेर पडली तरच ती बाजारात विकली जाऊ शकते. हां. तर ती कसोटी मात्र आम्ही अतिशय कठोरपणे पाळली. हां. आणि जरा जरी असं वाटलं की नाही हे बरोबर झालं नाहीये, हां. तर लगेच तो पीस आम्ही बाजूला काढतो. म्हणजे तो बाजारात विकला जात नाही. हां. हां. म्हणजे जसं बाहेर सुद्धा सेकंड हँड क्वालिटी आणि फर्स्ट क्वालिटी असा फरक असतो, हं. हं. तर आम्ही कधी सेकंड हँड क्वालिटीच्या गोष्टी बाजारात विकत नाही की ह्या दिव्यांगांनी केल्यात तर घ्या हां. म्हणून हां. असं. आणि म्हणूनच मला वाटतं फक्त लोकल मार्केट पुरतं मर्यादित न राहता एक्झॅक्टली. तुम्ही वर्ल्ड वाईड तुमची विक्री करता आहात, हं. तर हं. त्याविषयी. म्हणजे असं लक्षात आलं की एक तर लोकल मार्केटमध्ये ज्या वस्तू विकल्या जातात ते खूप लोक करत असतात. हं. म्हणजे अनेक लोक कंदील करतात, अनेक लोक मेणबत्त्या पणत्या विकतात किंवा काही अशा तऱ्हेच्या गोष्टी. हं. तर त्यामुळे मार्केटसाठी जर करायचं असेल तर आम्हाला 3 तऱ्हेच्या गोष्टी उत्पादित करायला लागल्या असत्या. एक लोकल मार्केटसाठी, हं. एक कॉस्मोपॉलिटन किंवा बाहेरच्या अर्बन मार्केटसाठी, हं. आणि तिसरं म्हणजे ग्लोबल मार्केटसाठी. हं. तर अर्थात लोकल मार्केटसाठी काम करणं हे खूप कठीण होतं, हं. कारण त्याच्यात जेवढा पैसा आणि वेळ घालवला असता त्याच्यातून तेवढं उत्पन्न आमच्या लोकांना मिळू शकलं नसतं. हं. त्याच्यामुळे सुरुवातच करताना खूप चांगले अनुभव आम्हाला आले. हं. आणि बरेचसे मित्रमैत्रीण परदेशी असल्यामुळे हं. आणि त्यांना संस्थेचं काम खूप वर्षापासून माहीत असल्यामुळे, हं. म्हणजे आधी आविष्कारचं आणि नंतर अवेकनिंगचं, हं. तर त्याच्यामुळे मग आमच्या उत्पादनांना त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हं. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की हे काम जास्ती आपल्या मुलांसाठी योग्य आहे, हं. कारण ते मनापासून केल्यानंतर त्याचं जे काय म्हणू उत्पन्न आहे हं. ते चांगल्या तऱ्हेने त्या मुलांना मिळतं हं. आणि त्याच्याच जोरावर त्यांना वर्षभर शांतपणे काम करता येतं. हां. म्हणजे काम करायचं, मग ते विकलं गेलं नाही गेलं तरी मग तो महिन्याचा सगळा खर्च त्याचा आपल्या ताण डोक्यावर येतो. हां. बसतो. हं. तर ते म्हणजे वेगळं टेन्शन तयार होऊन तुमचं काम चांगलं होत नाही. हं.
तर हे असं लक्षात आल्यानंतर आम्ही हळूहळू आमच्या मार्केटिंगची बांधणी अशी केली की काही ठराविक ग्रुप्स आहेत, ठराविक काही कंपन्या आहेत की ज्यांना आमचं काम आवडतं, त्यांच्याकडून ऑर्डर्स आम्हाला यायला लागल्या. अरे मग वा. ते काम मिळायला लागलं. हां. आणि अर्थातच परदेशातले आमचे खूप मित्रमैत्रिणी आम्हाला या कामासाठी सतत प्रोत्साहन देत होते, ॲप्रिशिएट करत होते. तर त्याच्यामुळे तिथूनही त्यांचा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि आता हल्ली आम्ही दिव्यांग कला जंक्शन म्हणून जे ऑनलाईन मार्केट सुरू केलं आहे, हां. तर ते प्रदीप शिवगण यांचं रीळगाडी जे प्रोडक्शन आहे बरं. त्यांच्यातर्फे हे दिव्यांग कला जंक्शन म्हणून आमचं ऑनलाईन व्हेंचर आहे. अच्छा. तर आता ते सुरू झाल्यानंतर आम्ही घरात बसून कुठेही आमचं काम दाखवू शकतो, विकू शकतो. हां. तर त्यामुळे मला असं वाटतं की कमीत कमी वेळामध्ये आणि जास्त लक्षपूर्वक जर आपल्या मुलांकडून किंवा आपल्या व्यक्तींकडून काम करून घेतलं तर नक्कीच त्यांचं आर्थिक पुनर्वसन हे जास्त चांगल्या रीतीने होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना समजतं ते. आपल्याला असं वाटतं की ह्याला काय समजतंय, पण असं नाही. आपण हे काम करतो, ह्याचे आपल्याला पैसे मिळतात, मग ते आपण अधिकाधिक चांगलं कसं करू, म्हणजे अशी धडपड आम्ही चालताना त्यांच्यात बघतो. म्हणजे असं होत नाही की मी प्रॉडक्ट डिझाईन केलं आहे, असं असं कर, असं ते करत नाहीत. हे मला मुद्दाम सांगायचंय. अरे वा. हां. म्हणजे असं लक्षात येतं की एखादी काही रंगसंगती असेल आणि सवयीप्रमाणे हे दिलं तर ते स्वतः सांगतात की नाही ह्याच्यापेक्षा मी हा रंग वापरू का, मग ते वापरून बघतात. हां. ओके, नाही चांगला दिसला तर तो पीस फुकट जातो, पण त्यांना कळतं की नाही चांगलं दिसत. पण कधी कधी उलट सुद्धा होतं की आपण विचार केलेला नसतो, पण ती रंगसंगती त्यांनी वापरल्यामुळे आधीच्या पेक्षा ती खूप सुंदर झालेली असते. तर हे जे गिव्ह अँड टेक आहे हां. तर ते खूप अनुभवायला येतं आणि ते जास्ती चॅलेंजिंग आणि प्लस आनंद देणारं असतं. हां. तर हे असे ते विचार आता खूप करायला लागलेत की काय चांगलं दिसतं, काय नाही. एस्थेटिक सेन्स त्यांचा वाढलेला असतो आणि एक टाइम सेन्स वाढतो. म्हणजे जर मी त्यांना आता सांगितलं की ही आपल्याला ऑर्डर आलेली आहे कामाची आणि ह्याचं हे टाइम लिमिट आहे, एवढ्यात आपल्याला ते पुरं करायचंय, तर कसं ना कसं करून ते पूर्ण करून देतात. यालाच जोडून मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की सोशल मीडियाचा वापर आपण करावा तसा आहे. राईट. तर तुमची जी प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे संस्थेच्या तर्फे जी प्रॉडक्ट्स बनवली जातात ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकली जातात आणि त्याच्याच जोडीने तिथे तुम्हाला अजून काही नवीन ओळखी होतात किंवा नवीन बरोबर. देशभरात किंवा जगभरात जी दिव्यांग मुलं आहेत, माणसं आहेत, बरोबर आहे. त्यांचा संपर्क होतो आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कला त्याचा उपयोग करून त्यांना सुद्धा पुनर्वसन, आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करण्याकरता तुम्ही मदत करता. बरोबर आहे. तर त्याविषयी थोडंसं. या अनुभवातूनच पुढे प्रेरणा घेऊन आम्ही क्राफ्टसूत्र या नावाचा एक ब्रँड तयार केला बरं. की ज्याला आपण असं म्हणू शकतो की दिव्यांग व्यक्तींकरता हा उद्योजकता विकास मंच आहे. हा त्यांचा प्लॅटफॉर्म आहे ब्रँड म्हणजे. आणि त्याचं ब्रीदवाक्यच हे आहे की कनेक्टिंग द आर्टिझन्स. म्हणजे जगभरामध्ये जिथे जिथे काही आर्टिस्ट असतील की जे दिव्यांग व्यक्ती आहेत, पण त्यांना कळत नाहीये की आपल्या ह्या आर्टचं पुढे काय करावं किंवा त्यांच्या पालकांना पण त्याच्यामध्ये गायडन्स मिळत नाहीये, तर अशांना आम्ही गायडन्स देतो की ती कला ते अधिक तऱ्हेने कशी विकसित करतील की ज्यातून त्याच्यातून एखादं सेलेबल प्रॉडक्ट तयार होईल आणि ते विकलं जाईल. या कामाला पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि लोक म्हणतात की अरे हे आम्हाला माहितीच नव्हतं किंवा आम्हाला कोणी सांगितलंच नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा आता बरेच लोक स्वतःहून पुढे येत आहेत. अर्थात प्रमाण तसं खूप कमी आहे, परंतु अर्थातच उत्साहजनक आहे. म्हणजे काही खच्चीकरण करणारं नाहीये की जाऊ दे कोणी येतच नाहीये वगैरे, पण चांगला प्रतिसाद आहे त्याही संकल्पनेला आणि मुळात त्या मुलाकडे असलेल्या कौशल्याकडे ह्याच्यात लक्ष वेधलं जातंय. नुसतं जस्ट किलिंग द टाइम किंवा बिझी ठेवणं हा उद्देश नसून की यस मी सुद्धा काहीतरी करू शकतो आणि माझ्यापुरतं कमवू शकतो. हा आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही त्यांना मिळतं. आणि ऑफकोर्स म्हणजे तो त्यांना समजल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसणारा बदल आणि आधी असणारे ते ह्याच्यात नक्कीच खूप फरक असतो, हे मी तुम्हाला सांगू शकते. आणि आपल्या घरात एखादं दिव्यांग मूल असेल तर घरातलं वातावरण थोडंसं निराशाजनक असतं. बरोबर. पण जर त्याचं आर्थिक पुनर्वसन झालं तर मला वाटतं अख्खं घर आनंदी होऊ शकतं. एवढी वर्ष तुम्ही एका शाळेमध्ये काम केलेलं आहे, तर रत्नागिरीमधली अशी अनेक मुलं असतील, अनेक माणसं असतील की ज्यांना काही ना काही निमित्ताने त्या शाळेमध्ये यावं लागलं, पण आज ती आर्थिक
दृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभी असतील, तर अशी उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का? तर एक मुलगी शाळेत होती आमच्याकडे आणि तेव्हा तिला ऑटिझम होता. हं. बऱ्याच प्रमाणात तीव्र होता ऑटिझम. हं. म्हणजे ऐकायची नाही, एका जागी बसायची नाही, खूप हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा करायची. हं. आज तीच मुलगी हं. अतिशय उत्तम तऱ्हेची ऑर्गंडीची, गुलाबाची फुलं करते. वा. आणि नुसतीच करत नाही तर ती फुलं आता इथे ती रत्नागिरीत सध्या राहत नाही, ती तिच्या गावाला परत गेली आहे नगरला. हं. तर तिथे जिथे जिथे कार्यक्रम असतात हं. तिथे तिथे तिच्या फुलांचे बुके जातात, हं. तिच्याकडे ऑर्डर्स असतात. म्हणजे आज ती जवळजवळ महिन्याला 1000पेक्षा जास्ती फुलं करते. हं. तिला मागणी आहे. हं. म्हणजे जी मुलगी काही करणार नाही किंवा हिचा ऑटिझम कसा आता आटोक्यात येणार, हं. हं. तीच मुलगी आज 20व्या वर्षानंतर स्वतःहून त्या फुलामध्ये रमते आहे आणि तिला आता समजायला लागलं की अरे आज माझी ही फुलं पोचवायची आहेत, हं. तर ही एवढी फुलं तयार करायला पाहिजेत हं. आणि त्याचं कॉम्बिनेशन किंवा त्यात आणखी काय सुधारणा करता येते. हं. म्हणजे हा तिचा स्वतःचा हं. विकास आहे. हं. म्हणजे हे हं. तिला कोणी सांगितलेलं नाही. हं. म्हणजे काही उदाहरणं अशी आहेत की जे दुसरीकडे काम करतात, म्हणजे नोकरी सुद्धा करण्याचं त्यांनी पायरी पार केलेली आहे. हं. किंवा अगदीच जातीवंत उदाहरण द्यायचं म्हणजे त्या काळात माझ्याकडे जो वीरेंद्र चव्हाण नावाचा एक विद्यार्थी होता, हं. तर त्याला त्या काळात आम्ही अभ्यास शिकून 4थीच्या परीक्षेत पास केलं. हं. आणि तेव्हा 4थी पास असलेल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळायचं. तर तो कार्यशाळेत गेल्यानंतर त्याने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं. हं. आज तो रिक्षा चालवतो हं. उत्तम तऱ्हेने. अरे वा. शाळेतच त्याला जॉब पण आहे. हं. आणि महत्वाचं म्हणजे रोज रात्री रेल्वे स्टेशनवर जातो की तिथे येणाऱ्याला रिक्षा मिळावी म्हणून. हं. म्हणजे दिवसभर शाळेचं काम करून तिथे रिक्षा चालवून तो येतो. हं. त्याचं लग्नही एका नॉर्मल मुलीशी झाले आणि त्याला झालेलं मुलंही नॉर्मल आहे. अरे वा. म्हणजे हे उदाहरणे 110% सर्व अर्थाने त्याचं आर्थिक, सामाजिक, मानसिक सगळ्या तऱ्हेने पुनर्वसन होऊन तो मुलगा आज त्याचं आयुष्य व्यतीत करतो आहे. किती छान. पण हे होऊ शकतं हां. याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. हां. म्हणजे बरेचदा लोक अर्धवट सोडून देतात की हे होणार नाही. हं. 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 म्हणजे हे होईल असं ते मनाने पक्क ठरवत नाहीत, हं. तर हे होणार नाही असं ठरवतात हं. आणि मग ते होत नाही. हां. आणि मग ते म्हणतात की बघा मी म्हटलं नव्हतं हे होणार नाही, ह्याला हे जमणार नाही, नाहीच जमणार. हं. हं. म्हणजे हा जो सकारात्मकतेचा सकारात्मकतेपर्यंतचा जो प्रवास आहे हां. तो आपण करायला विसरतो बरेचदा. हां. हां. म्हणजे पेरेंट्स इतके फ्रस्ट्रेटेड असतात, हां. नैराश्यात असतात, हां. त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणजे बरेच वेळेला असं होऊन काही मुलं नॉर्मल शाळेत सुद्धा जाऊ लागलेली जाऊ आहेत किंवा जातात. हां. आणि त्याचाच परिणाम म्हणून जेव्हा सर्वसमावेशक शिक्षण आलं हां. तेव्हा मग सरकारने ठरवलं की नाही यांना पण नॉर्मल मुलांबरोबर शिकण्याचा अनुभव द्यायला पाहिजे हं. किंवा चान्स मिळाला पाहिजे, तर मग ती मुलं पुढे जाऊ शकतील. हं. हं. तर हे असे जे काही बदल झाले ते सुद्धा या मुळातल्या गोष्टीपासूनच झाले हां. की विशेष शाळा ते सर्वसमावेशक असलेली नॉर्मल शाळा. हां. तर हा सगळा जो समाजात बदल दिसतो हां. तो अर्थातच या तेव्हापासून झाल्याच्या कामाचा आहे. हां. परंतु पुढचा जो बदल आहे, वैकासिक बदल, हं. तो मात्र पाहिजे तेवढा पुढे जाताना दिसत नाही. आणि त्याचं कारण आहे म्हणजे प्रत्येक घरात एकच मूल असतं, ते प्रेशस असतं हं. आणि आई वडील दोघेही वर्किंग असतात हं. आणि बरीचशी जबाबदारी ही बाहेरच्या संस्थांकडे दिली जाते. हं. म्हणजे पालकांनी थोडं जागरूकपणे स्वतःच्या मुलाकडे जे लक्ष द्यायला पाहिजे हं. त्याचं ट्रेनिंगही त्यांना नसतं, अनुभवही नसतो हं. आणि त्याच्यामुळे ते होताना दिसत नाही. हं. तर म्हणजे पूर्वी जसं आम्हाला वाटायचं की जास्त योग्य लक्ष दिल्यामुळे मुलांमध्ये जास्ती विकास होतोय, हं. तर तो तेवढ्या प्रमाणात आत्ता व्हायला पाहिजे तसा दिसत नाही. आणि त्याची अनेक कारणं आहेत. हं. म्हणजे मोबाईलचं वाढतं प्रमाण किंवा आई वडील दोघेही वर्किंग असणं हं. किंवा मुलाला चांगला आहार न मिळणं, कारण आई वडिलांना घरी कुकिंग करायला वेळत नसतो. हं. मग बरेचदा बाहेरचे अन्नपदार्थ मुलांना दिले जातात. हं. म्हणजे एकंदरीतच द्यायला लागणारा वेळ आणि त्याच्यातून मिळणारा आपल्याला परिणाम हं. आणि इन्स्टंटली पैसे फेकले की सगळी गोष्ट आपल्याला मिळते, हं. हा जो वैचारिक प्रवास झालाय ना पालकांच्या मध्ये, त्यामुळे सुद्धा मुलं खूप म्हणजे नॉर्मल सुद्धा आणि दिव्यांगता असलेली सुद्धा खूप मुलं ती त्यांच्यावर त्यांचा वाईट परिणाम होतोय त्यांच्या हं. विकासावर हं. आणि अपेक्षित ते आपल्याला त्याच्यामध्ये यश दिसत नाही असं मला वाटतं. हं. 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 मला वाटतं आत्ता जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये फक्त आई वडील नाही तर आजी आजोबा यांचा सुद्धा सहभाग असायला हवा
आणि त्यांचा सहभाग आईवडिलांनी मान्य करायला हवा. कारण कधी कधी असं होतं की मूल आपल्या आईवडिलांशी जे बोलत नाही ते आपल्या आजी आजोबांशी बोलतं. आणि म्हणून दररोज नाही, पण जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आजी आजोबांकडे जायला हवं, त्यांनी गप्पा मारायला हव्यात. बरोबर. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि समाजाने पण तसा प्रतिसाद द्यायला पाहिजे. हां, म्हणजे पूर्वीच्या काळी आमच्याकडे व्हॉलेंटियर्स म्हणून येणारी खूप लोक असायचे. शाळा कॉलेजले तरुण, घरातले आजी आजोबा गाणं हां. शिकवायला यायचे, हां. गोष्टी सांगायला यायचे किंवा रक्षाबंधनासारख्या कार्यक्रमाला बाहेरच्या मुली येऊन त्यांना रक्षाबंधन करायचो. हां. तर हे सगळं आता हळूहळू खूप कमी व्हायला लागले. हां. म्हणजे कोणाला दुसऱ्यासाठी द्यायला वेळ नाहीये, अशी जी परिस्थिती झाली आहे. म्हणजे ही फक्त आपलं कुटुंब नाही तर समाजाची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की तुमच्याकडे असलेला वेळ तुम्ही थोडा तरी दुसऱ्यांसाठी वाटायला शिकलं पाहिजे, की त्याच्यातून मग एक निरोगीपणा आपल्याला समाजात दिसतो असं मला वाटतं. खरंच आहे. समाज म्हणून घडताना फक्त मी नाही तर माझ्या आजूबाजूला जी सगळी माणसं आहेत बरोबर आहे. त्यांचा सुद्धा विकास होणं तितकंच महत्वाचं आहे. आणि महत्त्वाचं आहे. त्यांच्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे, ही जी एक प्रकारची जाणीव आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आजकाल दिव्यांग मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी होण्यापेक्षा ते वाढतंय. एक्झॅक्टली. आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता जे आई वडील होऊ इच्छितात त्यांनी या प्रकारचं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे की आपलं मूल हे सर्वांग सुंदर मनाने आणि शरीराने दोन्ही दृष्ट्या कसं होईल हे बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मॅडम, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या संस्थेविषयी इतकी सुंदर माहिती दिलीत आणि संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये आज काय चाललंय आणि आपण काय करायला हवं याची देखील अतिशय सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मला सुद्धा ही संधी दिल्याबद्दल मी सुद्धा आपले आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य